हॅलो, नमस्कार सर्वांना. आणि हो, सर्वांना सगळ्यात आधी श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. कारण आम्ही आलेलो आहोत नरसोबाच्या वाडीला. इथलं वातावरण, इथलं सकाळ एवढी सुंदर आणि छान आहे ना की खरंच मी प्रत्यक्षात तुम्हाला ते दाखवू शकत नाही की मी काय स्वतः अनुभव घेतलेला आहे. तर इथे आल्यानंतर एवढं समाधान वाटलं, छान वाटलं. वातावरण एवढं छान आहे, स्वच्छ एवढं आहे. तर सकाळीच आम्ही इथे निघालेलो आहोत आता दर्शनाला. इथे ना दत्त महाराजांचे पादुका आहेत आणि त्यांचं इथे दर्शन आपण करायचं आहे. तर आम्ही आता इथे निघालेलो आहोत. पाहताय 11:15ची वेळ असेल आणि सगळीकडे छान असे स्टॉल्स लागलेले आहेत. मस्त एकदम वातावरण, म्हणजे आपल्यासारखे सगळे भक्तजण इथे आलेले आहेत पहा. तर आता मंदिराकडे आम्ही आलो. तिथे चप्पल काढण्यासाठी ना स्टँड वगैरे पण होते. तर सगळ्यांनी आम्ही तिथे चप्पल काढून ठेवले. त्यानंतर पुढे आता निघालेलो आहोत. तर ऍक्च्युली ना असं आम्हाला कन्फ्युजन होतं की नक्की मंदिर कुठे आहे, म्हणजे मेन जे मंदिर आहे ते कुठे आहे. तर दर्शन इथे पाहायला गेला पण ते मंदिर नव्हतं. तर मंदिर ना इथे खाली उतरल्यानंतर जे नदी आहे, तर नदीच्या किनाऱ्यावरती मंदिर आहे. आणि चला, तर इथून आता उतरून खाली गेली ना तर जी लाईन दिसते त्या रांगेमध्ये आपल्याला जायचं आहे. तर त्याच्या आधी मी ते खाली म्हटलं चला आपली नदी आहे ना तिथे जाऊन पाय धुवून येऊया. तर ही कृष्णा आणि पंचगंगा नदीचं संगम आहे. तर सकाळी आम्ही इथे आंघोळ पण केलेली आहे. आणि आता हा दुसरा किनारा आहे जिथे हे पूर्ण छान असं ना देऊळ आहे. तर पहा, पाणी पण एकदम छान वाटलं, थंडगार असं. थोडंसं पाणी हातात घेतलं, सगळ्यांवरती येऊन शिंपडलं आणि सगळ्यांना पवित्र केलं. तर इथे ना छोटी छोटी मुलं अशी ते टिक्के लावतात ना, तर ते घेऊन फिरत होते. तर मी तर लावून घेतलं नाही पण दर्शनने लावून घेतलं, खूप छान वाटत होतं. तर इथे पाहता सगळे आलेले आहेत, किशोर आणि फॅमिली पण आहे, सारिका वगैरे. तर आम्ही सगळ्यांनी ना इथे छान असं दर्शन घेतलं. तर हे मुख्य मंदिर आहे आणि जिथे ते भटजी उभे आहेत ना तिथेच आहेत पादुका. तर पादुका ना अगदी आतमध्ये आहेत म्हणून त्या एवढ्या सरळ अशा दिसल्या नाहीत. तिथून पुढे इथे ना शिवलिंग होतं, तिथे नमस्कार केला. सगळीकडे आम्ही पाहून घेतलं, जे छोटे मोठे देव स्थान होते तिथे पाया पडून घेतल्या. आणि आता इथे थोडं म्हटलं चला नौका विहार करूया. कारण हे सगळे अनुभव ना आपल्याला अशा ठिकाणीच घ्यायला मिळतात. कारण आमच्या मुंबईमध्ये जर तुम्ही नौका विहार करायची असेल तर थेट आपल्याला जावं लागतं गेट वे ऑफ इंडियाला. आणि तिथे एवढी मोठी शिप असते ना, म्हणजे बोट अशी, त्याच्यामध्ये बसल्यानंतर हा अनुभव येऊ शकत नाही. आणि बोट पण ना अशी मोटरवरती नव्हती, तर ते वल्ले असतात ना त्याच्याने ते चालवत होते. खरंच एकदम भारी वाटलं की बघा, एकदम जसं की आपण एकदम प्रॉपर अशी बोट असते का नाही त्याच्यामध्ये बसलेलो. आणि हे जात असताना मस्त गाणं आठवत होतं, ओ माझी रे तेरा किनारा नदिया की धारा है. तर चला, माझा आवाज एवढा छान नाहीये तरी सुद्धा मी थोडंसं गाणं म्हटलं, कारण त्यावेळेला ना हे गाणं सारखं माझ्या तोंडात येत होतं आणि मस्त मी तो एन्जॉय करत होती. आणि जेव्हा मी गाणं म्हटलं ते जे नौका चालवतात ना ते भाऊ पण हसत होते की त्यांना ते आवडलं म्हणजे. आणि त्यांना मी विचारलं की मी हे जर मारलं तर ते म्हणतात खूप आहे, म्हणजे करू शकता तुम्ही, अनुभव घ्यायचा आहे तर, पण खूप डिफिकल्ट असतं कारण त्याला ना स्ट्रेंथ खूप लागते. सो मी काय हात लावला नाही, म्हटलं राहू दे, त्यांचं काम त्यांनाच छान आहे. तर मस्त एकदम एन्जॉय केला. म्हणजे असं नौका विहार ना मला वाटतं मी पहिल्यांदाच एन्जॉय केला असेल. आणि सगळं पूर्ण अशी नदी समोर दिसत होती. तर नदीच्या एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत जाऊन त्याच्यानंतर आम्ही पुन्हा रिटर्न मध्ये आलेलो. म्हणजे मस्त मला वाटतं एक 12-15 मिनिटं तरी आम्ही ना बोटीवर होतो आणि ती एक मजाच वेगळी होती. तर खूप काय, नम्रता दर्शनने सुद्धा इथे मस्त मस्त फोटोज काढले, आम्ही सुद्धा फोटो काढले खूप, आणि मस्त एकदम एन्जॉय केला. तर पहा, अजूनही मुलांचं संपत नाहीये. म्हणजे आता किनारा ना समोर दिसतोय तुम्हाला बघा, तिथे कोपऱ्यावरती सगळे उभे आहेत. तर सकाळी आम्ही ना तिथे गेलेलो आणि तिथे आम्ही आंघोळ केली होती. तर चला, आता आम्ही इथल्या किनाऱ्यावरती आलो आणि आता वर चाललेलो आहोत पुन्हा, कारण हे उतरून खाली जायचं आहे. आणि तिथून ना इथे असं शुद्ध पाणी असं होतं, म्हणजे ते कोणतं पाणी तिथे लिहिलेलं आहे. तर ते सगळ्यांच्या अंगावरती शिंपडायचं आणि ते तीर्थ म्हणून सुद्धा. तर तीर्थ पाणी असं आहे बघा लिहिलेलं, थोडंसं दिसलं सुद्धा. तर दर्शनचे पप्पा सगळ्यांना द्यायला उभे होते, कारण तिथे जे देणारे होते ना त्यावेळेला तिकडे नव्हते. मग दर्शनच्या पप्पांनीच सगळ्यांना दिलं. आणि चला, आता इथे समोर जे उंबराचं झाड दिसतंय ना, या मंदिराला ना असं कळस नाहीये, तर तिथे उंबराचं झाड आहे आणि मध्ये असं मोकळं आहे. तर खूप छान असं ना दत्तांच्या निवासस्थानावरती जाऊन आल्यानंतर एवढं सुंदर वाटलं ना. नृसिंहवाडी फक्त नाव ऐकलेलं होतं, पण साक्षात
त्याचं दर्शन झालं मला. तर चला, इथेच हा प्रवास आमचा संपला. निघतो पुन्हा. बाय बाय, भेटूया पुन्हा.